मूर्तिकार संतोष कांबळे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय भावना आहेत? आज आता 11 दिवस पूर्ण होत आहेत. बाप्पाला आता निरोप द्यायची वेळ आली. जो दिवस कोणाला नको असतो तो आज आहे. म्हणजे आज विसर्जनाचा दिवस आहे. इतक्या महिन्याची आमची मेहनत सगळ्यांची आपलं कार्यकर्ते म्हणा, आमची आज मूर्तिकार फॅमिली राजाच्या इतके सेवेत असते. पण ज्या दिवशी विसर्जनाचा दिवस येतो खरंच मन भरून येतो. असं वाटतं बाप्पा खरंच इथून जाऊ नये विसर्जनाला. पण शास्त्राप्रमाणे आपल्याला परंपरेप्रमाणे आज विसर्जन बाप्पाचं होणं पण गरजेचं आहे. फक्त आता एवढंच आहे की परत पुढच्या वर्षी किती लवकर बाप्पा आम्हाला सेवा करायला मिळेल आणि बाप्पा लवकरात लवकर इथे आगमन होईल ही सगळे वाट बघता येईल. कांबळी कुटुंबाची किती वर्ष झाले ही सेवा सुरू आहे? लालबाग सराज हे माझ्या आजोबांपासून 1935 पासून आज 92 वर्ष झाली. आज मी आणि माझे पप्पा आज तिसऱ्या पिढीतले आणि दुसऱ्या पिढीतले म्हणजे पप्पा दुसऱ्या पिढीतले आहेत. तर आम्ही गेले 23 वर्ष आम्ही दोघं करतोय. त्याच्यापूर्वी माझे मोठे काका करायचे आणि जी आजोबांनी सुरुवात केली त्यात 92 इयर्स आज झालेले आहेत. त्याला समाधान आहे की आज ही सगळी आजोबांची आणि माझ्या कुटुंब देवाची पुण्य आहे की आज ही बाप्पाची सेवा आम्हाला करायला मिळते. बस त्याचा आम्ही फार म्हणजे सेवेचा फार आम्ही आनंद घेतो. ही मूर्ती घेऊन आलेली आहे, त्याचं काय विशेष आहे? हा लालबागचा राजाचा मूषक आहे. 10 दिवस इथे ठेवला तर ते तुटायचे चान्सेस असतात आणि तिथे बाप्पाच्या जवळ 11 दिवस कायमस्वरूपी धातूचा मूषक आहे जवळ. पण आज विसर्जनासोबत बाप्पाला पण मूषक आपल्याला विसर्जित करावा लागतो. त्यामुळे हा मी नेहमी विसर्जनाच्या दिवशी आणत असतो. आपण पाहतोय मूषक घेऊन संतोष कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. ते संपूर्ण कांबळे मूर्ती जे आहेत आणि ते मूर्तीसाठी बाप्पाची निरोपाच्या समारंभ या निरोप सोहळ्यासाठी या ठिकाणी आता उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष मान देखील आहे. 1934 सालापासून त्यांच्या आजोबांना या सेवेला सुरुवात केली होती. आता जवळपास 92 वर्ष होत आलेली आहेत. त्यांची ही सलग सेवा सुरू आहे आणि 4थी पिढी जी आहे ती या ठिकाणी सेवा करताना आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. निरोपाचा कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी सुरू होतो. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. गणेश भक्तांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी सर्व जे कार्यकर्ते त्यांना बाहेर काढले जाते. कारण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाप्पाच्या निरोपासाठी ही सर्व गणेश भक्त जे आहेत ते उपस्थित असल्याचं दिसत आहेत. आज या सोहळ्याच्या निमित्तानं मुंबईसह उपनगरातील देशभरातील सर्व जे भाविक आहेत ते आहेत. अनेकांना या 11 दिवसामध्ये दर्शन घेता येत नाही कारण जवळपास 20-30 तासांची लाईन जी आहे दर्शनासाठी ती या ठिकाणी असते. त्यामुळं शेवटच्या क्षणी ज्यावेळेस बाप्पाची मिरवणूक दिसते त्यावेळेस बाप्पाचं दर्शन व्हावं यासाठी भाविकांची जी गर्दी आहे ती कायम आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.